थँक्यू सो मच. बघू शकाल आपण लाईव्ह टेलिकास्ट कशा पद्धतीने आपण पाहतो की जसं काही इंटरनॅशनल लुक या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू राहुल भोईर, थँक्यू आमचे सोनू बांगर आणि थँक्यू करण कळण, थँक्यू ओमकार शेट्टी आमचे लीड करत असणार स्पर्धेला. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सायंकाळचं वातावरण आणि मात्र रात्रीचे वाजता ते 7:25 बघा लाईव्ह टेलिकास्ट किती सुंदर बघा. आणि स्क्रीनवरती या स्पर्धेचे भाग विधाते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे मयूरदादा. आता मयूरदादा हे नाव नाही राहिलं, हे आता ब्रँड झालंय. अप्रतिम पर्सनॅलिटी. असं वाटतं की ज्यावेळी आपण मयूरदादांना बघतो ना, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित असतं, चेहऱ्यावरती ब्राईटनेस असतो. जे आपण जे मी लोकांची लोकसेवा करणारे लोक असतात त्यांच्या चेहऱ्यावरती जे आपण तेज पाहतो ते मयूरांच्या चेहऱ्यावरती नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यांची पर्सनॅलिटी जर तुम्ही पाहिली ना तर खूप सुंदर तुम्हाला पर्सनॅलिटी पाहिली तर डायमॅस्टिक पर्सनॅलिटी मॅन. कारण ज्या पद्धतीने त्यांचा ड्रेस कोड असतो, ज्यावेळी ते स्वतःला रिप्रेझेंट करतात, ही त्यांच्याकडनं मी फार शिकलो आहे. आणि मयूरदादा तुमचं स्वागत आहे. कारण तुम्ही आता नाव नाही राहिलं, तुम्ही आता ब्रँड झालात. कारण मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही केलेलं कार्य ते तुमच्या कार्याला सलाम करतो. आणि तुमच्या वडिलांनी केलेलं कार्य ते तुम्ही अविरत सुरू ठेवता. यासाठी तुम्हाला आम्ही हॅट्सअप करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. या आपण बोलूया सामन्याकडे. सामना आपण पाहणार आहोत. आता मात्र आजच्या स्पर्धेतील हा सामना लेट प्रशांतदा प्रतिष्ठान वर्सेस गावदेवी वसार या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि टॉस जिंकलाय तो वसार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले ते वडून नवघर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. ॲटमॉस्फिअर बघू शकाल आपण खूप सुंदर. आणि लाईव्ह टेलिकास्ट जी स्पर्धा आपण बघतोय ना, असं वाटतं की TennisCricket.in माध्यमातून नव्या पंचांचा इशारा होतोय. सामना सुरू होते असं वाटतं की स्टार स्पोर्ट्सला ही स्पर्धा आपण पाहतोय. वॉटर लाईव्ह टेलिकास्ट फ्रॉम TennisCricket.in. नाव बॅक टू क्रिकेट. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला बघू शकाल. एक एक्झॅक्टली ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 अशा विरेचनामध्ये सुरू होते सामना. आणि फलंदाज सज्ज होतोय, गोलंदाज सज्ज होतात. फलंदाज स्ट्राईक रेंजला असणार आहे कोण? केतन पाटील. पहिला चेंडू पुश केलाय. पुश करो खुश रहो हे सांगत असताना चेंडू आतमध्ये टपामध्ये थोडासा वेट अँड वॉच केला. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. शेवटच्या इन द लास्ट मुवमेंटला चेंडू बॅटचा फेस ओपन करत असताना एक धाव फलकावरती. केतन पाटील आणि राहुल चव्हाण ना, राहुल चौगुले आणि गोलंदाजीमध्ये सूरज दूधकर. आता बघू शकाल आम्हाला स्क्रीन देखील मिळाली. धन्यवाद. ऑन साईडला चांगला फटका सजला. बॅकफुटला गेला. फांडले क्लिअर करायचा प्रयत्न मात्र चांगला बॅकअप होतं तिथे. शॉर्ट फांडले ग्रिझनला क्षेत्ररक्षण बॅकअप देत असताना एकच धाव फलकावरती. 2 धावा दाबा कधी सिंगल डबाच्या मध्ये दोन्ही फलंदाज मात्र केतन पाटील आणि राहुल चौगुले असे 2 फलंदाज आपण पाहतो होते. आदेशनं बॅकअप दिलं. दोन्ही फलंदाज शांत पवित्रा घेतात. त्याचं कारण आहे कारण सूरज दूधकरचं असलेलं फंटास्टिक बॉलिंग, त्याची असलेली ॲक्युरेसी, त्याचा असलेला भन्नाट वेग आणि त्याचा असलेला क्लास त्याला मात्र सन्मान द्या. रिव्हर्स स्वीट सीटचा फटका सजवलाचा प्रयत्न आणि शतक तिथे जज करेल. चांगला झेल टिपला जातो मैदानावरती. पप्पू चेंडू खाली आणि पहिल्याच धक्कामध्ये परतावं लागेल ते फलंदाजाला आणि केतनची खेळ संपुष्टात. सांगितलं होतं की सूरज दूधकरचं असलेली गोलंदाजी, त्याची असलेली ॲक्युरेसी, त्याचा असलेला भन्नाट वेग, त्या संघाचा असलेला स्टँडर्ड फिल्डिंगचा, त्यांचा असलेला ट्रिमेंडस प्रेशर आणि त्यांचं असलेलं एक्सलंट फिल्डिंग, या संपूर्ण गोष्टीमध्ये आपण पाहिलंय. तर गोलंदाजांना मात्र सन्मान दिला मागच्या 2 चेंडूवरती. 3 चेंडूचा खेळ संपला. नवीन फलंदाज इनॅट नंबर होते, आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज आला तो प्रशांत पाटील. इनॅट नंबर 3rd वरती त्याला प्रमोट करण्यात आल्यामध्ये होती. सायंकाळचं वातावरण मजा येते सामन्यामध्ये. ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल आहे. ऑन साइडला वॉटर शॉट मॅग्निफिसंट, अनबिलिव्हबल स्ट्रोक, अनस्टॉपेबल फटका आणि चेंडू पहिलाच खणगती चौकार. Play from side angle. What a fantastic stroke. What a magnificent stroke. Amazing. चांगला प्रयत्न केला होता A1 and
करत विकेट मात्र नाही जमलं. चेंडू लॉंग लेग रिजनला जात असताना सीमा पार करतोय आणि पहिला चौकार. 3 चेंडूचा खेळ संपला तेव्हा हा फरक होती 2 धावा 1 गडी बाद होता. आणि जसा मैदानात प्रशांत आला मी मगाशीच म्हटलं होतं की इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द नेस्किल बर्ड. अत्यंत विस्फोटक घनघातकी फलंदाजी रिवाशच्या माध्यमातून व्हॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द स्ट्रोक. मात्र फटका फसलाय. चांगलं बॅकअप दिलंय आकाशनं तिथे. मात्र 2 धावा अंकित केल्यात वेगाने मैदानावरती. चेंडूची मात्र फेकाफेकी. डगआउटमधनं आवाज द्यायचा नाहीये. डगआउटमधनं आवाज नकोय. येस वडून नवघर डगआउटमधनं आवाज नकोय. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळतोय. आयोजक तुमच्या बाजूला बसले लगेच पॅनलच केलं जाईल प्लीज. येस नो डाऊट आम्हाला काही हरकत नाही आहे. आम्ही ॲज अ कॉमेंटर आहोत. मात्र स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो मित्रांनो. 10 सेकंद धापकावरती 5-8 धापकावरती ओ याली मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पुढे ठेवलाय. भन्नाट वेग होता आणि तेवढी ॲक्युरेसी चांगली होती. इम्पॅक्ट देखील चांगला होता. खाली ठेवला चेंडू आणि याली मध्ये चांगलं फिनिश केलंय. दिस इज अ गुड फिनिश. षटकाची होते सांगता धाव धाव बघू शकाल आपण 8 धावा 1 बासी दे म्हणून पाहतोय. एका पॉवर प्ले षटकाची सांगता होते. या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. एक चौकार आपण पाहिला. एक झेल बाद होताना पाहिला. एक रिव्हर्सचा फटका आपण पाहिला. त्यानंतर एक शेवटचा चेंडू डॉट देखील पाहिला. आणि अशा प्रकारे षटकाची होती सांगता. एक षटकाची सांगता 8 धावा 1 बासी दे आपण पाहतोय. मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वात मोठी स्पर्धा टेनिसची सुरुवाती सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय ती मात्र मयूर ग्रुपच्या माध्यमातून स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व आपण पाहतोय. डी नाईट फॉर्मॅट स्पर्धा आपण पाहतोय. कारण मागच्या वर्षी डे देखील स्पर्धा झाली नाईट देखील झाली आणि यावर्षी दोघांना एकत्र केलं आणि असा धमाका केलाय की भारतातील सर्वात मोठी स्पर्धा यामध्ये खेळली जाते ती मात्र बदलापूरच्या मैदानावरती अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 8 धावा 1 बासी दे आपण पाहतोय. आणि नवीन गोलंदाज येत असताना कुणाल गाडगे येत असताना मैदानावरती. गडगे येस राईट. चांगली स्पर्धा अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 7:28 मिनिटांना पहिला चेंडू फेकण्यात आला. याच्याकडे लक्ष भेटते तुमचं. 20 मिनिटांमध्ये आतापर्यंत 2 संघांना पॅनलाइज केला आम्ही. 2 संघांना 2 चेंडू कमी केले. 2 संघांचे क्षेत्ररक्षक देखील आतमध्ये आले. भरपूर काय डिसिप्लिन आपण पाहतोय. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ट्रान्सपरन्सी डेडिकेशन अँड रिअलिबिलिटी 5 तत्वावरती स्पर्धा पाहतोय. हॅरीचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय आणि सांगत असताना पण साईडचा ॲब्सोल्युटली वाईट. चेंडू टप्प्यानंतर बाहेर गेला. एक्झॅक्टली पाहिलं की विकेट किंमत चेंडू कुठे गॅदर केला. इन द लास्ट मोमेंटला चेंडू वळलाय मैदानावरती आणि हे पाहिलं पंचानं आणि शेवटच्या क्षणाला पंचानं सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. 10 सेकंदाला आकार येतोय मैदानावरती. 10 सेकंद धापकावरती 9 धावा 1 बासी ते पाहतोय. मयूर दादा आणि आमचे प्रतीक दादा पंच आम्हाला इशा करतील. तिसऱ्या पंचांची मागणी वाईटसाठी रिव्ह्यू फिल्डिंग साईडनं येस आहे तो चेक केला जाईल. खरोखरच मी मगाशी देखील सांगितलं होतं की काल आम्ही या स्पर्धेचा स्टेटस ठेवला होता जो नाईट व्ह्यूज होता आणि भरपूर लोकांनी आम्हाला प्रश्न केला की स्पर्धा कुठे खेळवली जाते आणि हे खरोखरच टेनिसचं विश्व आहे का. मी सांगितलं हो. आणि नंतर आम्हाला भरपूर प्रश्न विचारले की खरोखरच ही टेनिसची स्पर्धा आहे का. आम्ही पुन्हा एकदा हो सांगितलं आणि आम्ही सांगितलं की या आणि बघा ही स्पर्धा कारण तुमच्या देखील डोळ्यांचं पारणं फेडेल एवढी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आणि मला कळलंच नाही की ज्यावेळी आम्ही या मैदानात येतो की आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही ह्या मैदानात येतोय. असं वाटतं की एखाद्या स्टेडियमवरती आम्ही येतोय करता असा लुक देखील पाहण्यात आला. आणि मागे आपण बघितलं मगाशी टँकरने देखील पाण्याची फवारणी केली. एका छोट्या छोट्या गोष्टींचा मायक्रो मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळतंय. इट्स ॲब्सोल्युटली वाईट आणि पंचांचा इशारा आला तो वाईटचा योग्य होता आणि हे सांगत असं माझ्या होती. चेक येस एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट मी करत आहे मॅनेजमेंट टीमकडून. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे. जो सक्सेसफुलला रिटेन असेल अनसक्सेसफुलला पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. महत्त्वपूर्ण सूचना. इट्स ओ टू कॉम बॉक्स. येस आता गमावला रिव्ह्यू फिल्डिंग करण्यास सांगा हे लक्ष वेधतो तुमच्याकडं. ओ खाली राहिला चेंडू ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न डाऊन द लाईन करण्याचा प्रयत्न होता. फेकीत चांगली होती. गोलंदाज एंडला दिली होती आणि फलंदाज जीवांच्या अंकांतनं धावला आणि हे बघा एक बायची इशारा. हा बघा हॅरी एक वेगळा अंदाज आहे. हॅरीला पोलिओ झाला की काय. लहानपणी पोलिओची लस दिली होती की नाही. येस दिली आणि आता तो पुन्हा लगेच तरोताजानं झाला मैदानावरती. हे फ्रेश वातावरण मैदानावरती आहे कारण अंगाला जमणारा स्पर्श करणारा गारगार वारा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि रात्रीचं शांत वातावरण अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. 10 सेकंद आकार उचली घेणार चेंडू तेवढा चांगला फटका हुकचा आता मात्र यश लाभलंय आणि बराच कालांतर अजून एक चौकार. पुढला गेला जागामध्ये शॉट्सची रूम दिला स्वतःला आणि चेंडू मात्र केल्या हुकच्या माध्यमातून फांडले क्लिअर करत असताना हा दमदार चौकार फलंदाज प्रशांत पाटीलच्या बॅटमधनं दुसरा चौकार.
रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक, इनक्रेडिबल शॉट आणि चेंडू गेलाय तो पॉइंट डीप पॉइंट मधनं सीमा पलीकडं. अजून एक चौकार प्रशांतच्या बॅट मधनं, तिसरा चौकार. गौतमी पाटील बघा ऍक्शन रिप्ले साइड अँगलच्या माध्यमातून रिव्हर्सचा फटका. प्रशांतचा स्टान्स चांगला आहे, त्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे, त्याची नजर चांगली आहे, त्याचं फुटवर्क चांगलं आहे आणि त्याचं शॉटचं सिलेक्शन देखील चांगलं आहे. इज अ ब्युटिफुल क्रिकेटर ऑफ द डे स्केल नो डाऊट. मागच्या 5 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्या त्यानं 3 चौकार आतापर्यंत दाखवले आहेत. बघायचं तिसरा लगातार चौकार दाखवणार का. धावसंख्याचा वेग आता वाढतोय. जो पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होता आता मात्र 18 वरती जाऊन पोहोचलाय आणि या षटकातील फक्त 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ पर्याप्त पॉवर प्ले मधला. ऑन साइडला वळवल्या चेंडूला मात्र चांगला फटका सजवला. एकदा पूर्ण केले चेंडूला मात्र चेंडू जातो बॅकवर्ड्स केले मध्ये जगदीश बॅकअप देईल आणि तोपर्यंत पंच सांगतील आमचे यस वन शॉट. यस ॲब्सोल्युटली वन शॉट. कारण अतिघाई संकटात नाही जर तुमची बॅट ग्राउंडिंग झाली नाही तर. तिसऱ्या पंचांना आता रेफर केले ते फक्त पंचांनाच. कारण त्यांचा रिव्ह्यू संपला आहे फिल्डिंग करायचा संघाचा. कारण मगाशी वाईटसाठी रिव्ह्यू घेतला होता आणि तो अनसक्सेस झाला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळणार हे आम्हाला मगाशीच सांगण्यात आलं पहिल्या दिवसापासून. तुम्हाला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला पहिल्या दिवशी आणि महाराज देखील आले होते. सर्वांचे लाडके आमदार किसन कतोरे साहेब देखील आले होते, ज्याने कौतुकाची थाप देखील आमच्या मयूरदादा आणि प्रतिदानच्या पाठीवर दिली. ती थाप आम्ही कधी विसरू शकणार नाही आहे. कारण एखाद्या व्यक्तीने केलं तुमचं कौतुक ही तुमची यशाची पोचपावती असते आणि पहिल्याच दिवशी आमच्या मयूरदादाला आणि प्रतीक दादाला ती यशाची पोचपावती मिळाली ते आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून. ही यश आहे. कारण मी म्हणे वय वर्ष फक्त 35 आणि 35 वर्षामध्ये एवढं मोठं यश फार कमी लोकांना भाग्य लाभतं आणि ते भाग्य लागलं आमच्या मयूरदादांना. एक शॉट आम्ही मगाशीच बोललोय. यस बरोबर तिसरा अंपायर नको पंच तुमचे लक्ष असू द्या. यस 1.4 षटकाची सांगतो 19 धाबा 1 पास तिथे आपण पाहतोय. लवली शॉट अटॅकिंग 4 स्ट्रोक मध्ये गॅप शोधू शकणार नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली मिड विकेटला. सूरज दुधकर चेंडूला ग्रीप बनवेल तोपर्यंत एकच धाव फलकावरती. वसार संघानं मागच्या काही वर्षामध्ये एंटरटेनमेंट केलं आम्हाला. कारण वसार एक शिस्तबद्ध संघ म्हणून पाहिलं जातं. भरपूर स्पर्धेमध्ये त्यांना शिस्तबद्ध संघ म्हणून पारितोषिक घेताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. तो हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला मागच्या सामन्यामध्ये सर्वात जास्त धावसंख्या चेसिंग करणारा वडून नवघर संघाला आपण पाहतोय. एक मोठा संघ मैदानावरती. त्यामुळे ही लढत चुकू नका मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या प्रणांगणामध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. ऑन साइडला याली मध्ये पुन्हा एकदा फलंदाज ऑन साइड घेण्याचा प्रयत्न करतोय आणि चुका होता तिथे रवी बालेकडनं आणि एकदा पुढे गेले चेंडूची मात्र फेकी 2 धावा घेण्याचा प्रयत्न, ग्रीप बनवणं फेकणं आणि रवी मात्र आता सांगतोय केस एक्झॅक्टली चुकलंय आपलं. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघायचं आता ही कामगिरी वाढली एक्झॅक्टली काय झाली ते दाखवलं जाईल मात्र सध्या नाहीये, नंतर ते स्क्रीनवरती दाखवलं जाईल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मी मगाशी देखील चर्चा केली की प्रतीक दादा आणि आमचे मयूर दादांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला सकाळी आपण काल सुरुवात केली आणि पहिला चेंडू आम्ही 11:47 मिनिट डिलिव्हर केला. या स्पर्धेमध्ये स्वामींचं देखील आम्हाला दर्शन झालं. या स्पर्धेमध्ये किसन कतोरे साहेब होते आणि या स्पर्धेमध्ये ढोल ताशांच्या वाद्यानुसार या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं आणि खऱ्या अर्थानं काल या स्पर्धेला सुरुवात झाली आणि फलंदाज नॉट आउट आहे. काल या स्पर्धेला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या पथकानं देखील आम्ही सलामी दिली. शिवान कृती ढोल ताशा पथक देखील इथे सहभागी झाला होता आणि त्या मात्र ढोल ताशांच्या अगदी प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये काल सकाळी या स्पर्धेला आम्ही सुरुवात केली आणि पहिला चेंडू 11:47 मिनिट डिलिव्हर केला. जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2024चा 2 षटकांची सांगता. या षटकात धावा भरपूर आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 8च धावा. आता आमच्या समोर स्क्रीन आली. आम्ही आभार व्यक्त करतोय गौरव चव्हाण यांचं.
हा प्रोजेक्ट आज नावारूपाला आला आहे. ज्युवेली थँक्यू थँक्यू थँक्यू. तर हा प्रवास होता मयूर दादांचा, याच्याविषयी आम्ही बोलणार आहोत. तो थोडंसं आपण बोलूया सामन्याकडं. दर्शकाला दाखल करती आल्या त्या 22 धाबा, पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 14 धाबा आणि 2 षटकांची सांगता झाली. या षटकामध्ये धाबा आल्यात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये एकूण 14, एकूण 22 धाबा कधी 11ची सरासरी मेंटेन ठेवली. नवीन षटकाला सुरुवात, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला सिली मिड ऑफला आणि आकाश मात्र चेंडू खाली फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदान होती 22 या धावसंख्येवरती. शिका, संघटित आणि संघर्ष करा, आपल्याला मंत्र दिला होता. मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोटी कोटी प्रणाम. ज्यानं लिहिली आपली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेला 26 जानेवारीला 75 वर्ष पूर्ण झाली आणि तो इतिहास लिहिलेले आपले शिल्पकार राज्यघटनेचे बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मुजरा. आणि या बोलू आपण सामन्याकडं. 22 धाबा आम्हाला ओमी जॉईन झालेत. वेलकम ओमी. कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे. स्पर्धा लीड करत असताना चॉकलेट बॉय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे मराठीचे उत्कृष्ट समालोचनात जॉईन झालेत. स्वागत आहे ओमी तुमचं. 22 धाबा कधी 11ची सरासरी कायम राखली आणि धावसंख्येला आकार आलाय. मात्र ज्या फलंदाजांना मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती, या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती, त्या फलंदाजांना मात्र आता त्याचा गडी बाद झालाय, कारण त्याने धाबा उभारल्यात आपल्या संघासाठी. ती मात्र चांगली धावसंख्या होती. 15 धाबा उभारल्यात त्याने मैदानावरती. रोहित जातोय मैदानावरती. रोहित महात्रे, सुरेश दुधकर, सुंदर गोलंदाजी, वंडरफुल कमबॅक. कधी बाद केला त्या मैदानावरती. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडू ट्रॅव्हल करतो एक्झॅक्टली करत विकेट. स्वतःला झोकून दिलं, मात्र दुर्गेशनं मात्र नाही जमलं. चांगला एफर्ट 100% आपण मैदानावरती. येस ओमी, काय सांगशील? चांगला एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला, 100% कमिटमेंट दिलं आणि मैदानावरती हिरवल आहे, त्यामुळे कोणतीही इजा होणार नाहीये हे मी 100% सांगू शकतो. हे बघा मयूर दादांना बघू शकाल चर्चा करत असताना चांगला एफर्ट होता मैदानावरती. कारण आम्हाला जॉईन झालेत आज ओमकार आमच्या समेत आहेत आणि बघू शकाल मयूर दादा स्क्रीनवरती या स्पर्धेचे हिरो, शिल्पकार, आधारस्तंभ, आमचे सर्वस्व या स्पर्धेचे. राऊंड विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. चेंडू याने मात्र टप्पामध्ये थोडासा बाहेर निघालाय. लेन चांगली होती, लाईन मात्र चुकले आणि शेवटच्या क्षणात चेंडू टप्पा वळतोय मैदानावरती आणि 25 धाबा 2 बाद स्थिती मैदानावरती. 30 षटक मार्गस्थ असताना थोड्या वेळा आधी अगदी आपण फिल्डिंगची चर्चा केली त्याआधी एक व्हिडिओ आला होता, अगदी एक इमोशनल विश्वामध्ये आपल्याला घेऊन गेला मयूरदादा पिसेकर यांचा जीवन प्रवास. आवर्जून पुन्हा एकदा आपण प्ले करू इनिंग ब्रेकमध्ये, मजा आला ऐकायला. सध्या निरंजनदा पिसेकर, आपला छोटा मयूर, अनिकेत कुलकर्णी, ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन मॅच एन्जॉय करत असताना. प्रश्नच नाहीये. पॅडवरती आदळला बॉडी लाईन, डायरेक्ट हिटचा कॉल अगदी त्या ठिकाणी गरजेचा होता. मैदानावरती आपण पाहताय विकासजी वायले यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांचं देखील करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी उपस्थित असतील तर विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. मागचा सामना मैदानावरती आपण पाहिला, एका बाजूला टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली होती, ती म्हणजेच नागाव. दुसऱ्या बाजूला होता संघ दिघोडे आणि त्या मॅचमध्ये सामना जिंकला तो म्हणजेच टीम नागाव संघानं. आणि 2 बॉलची पेनल्टी लागली असताना देखील का फिनिश केलं मैदानावरती. 2 बॉल बाकी ठेवत असताना इथे कस्तुरीला पण गावदेवी वसार इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना फाईट करतोय मैदानावरती. स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान, आई देवी वडू नवघर, भिवंडी विभागातील एक टीम तुम्हाला आज खेळताना दिसते. भिवंडी विभागातून देखील अनेक टीम्स तुम्हाला खेळताना दिसेल स्पर्धेच्या माध्यमातून. टेंबवली येते, गोरसई येतोय, अनेक मोठ्या टीम्स येतात. कल्याण डोंबिवली विभागातनं तुम्हाला खंबालपाडा खेळताना दिसेल. कल्याण डोंबिवली बेल्टमधनं तुम्हाला वडवली ब, चेंज द गेम, जी स्पोर्ट्स वागन, सगळ्या टॉप क्लास टीम येतात या टुर्नामेंटमध्ये. बॅकलिफ्टला खाली ठेवत ऑन साईडला टर्न करायचं होतं बटन पॅडमधनं आणि चेंडू जातो डॉट. सर अतिशय सुंदर या स्पर्धेचा प्रवास आहे. मागचे 5 वर्ष आपण आवर्जून पाहिली आहेत आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा एक नामवंत कबड्डीपटू बाब्या. नाम तर सुनाव का, नाम में ही है दहशत. जिथे कमी तिथे बाब्याची अलवेज हमी. 30 षटक मार्गस्थ असताना 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 30 षटक मार्गस्थ असता
सुंदर दृश्य आपल्या स्क्रीनवरती बघू शकाल आपण. राऊंड विकेट. ओ चांगला चेंडू बॅकलेपला खाली ठेवत असताना पुन्हा एकदा दिशा दिली. बघा मगाशी आकाशने चांगल्या क्षेत्राशी दाखवलं होतं. ओमकार अगोदर तुम्ही आम्हाला जॉईन व्हायच्या अगोदर आपण पाहिलं की 2 चौकार होते आणि जसा फलंदाज बाद झाला तो आपण पाहिलं. फलंदाज बाद होताना प्रशांत बाद झाला. धावांची मात्र गती कमी झाली आणि सूरज दुधकरचं मी कौतुक करेन कारण ज्या प्रशांतनं मैदानावरती धावांचा वनवा पेटवला होता तो वनवा एका झटक्यात विजवलाय आणि धावांना मात्र गती आता कमी होते मैदानावरती. नाही येथील रन्सची गरजच आहे आणि ज्यावेळी फ्लडलाईट्समध्ये आपण मॅच रात्री खेळतोय 44 धावा काल डिफेंड होताना आपण पाहिल्यात. या आधी देखील लास्ट इयर याच मैदानावरती नाईट टुर्नामेंट आपण अनुभवली आहे. त्यावेळी देखील 5 ओव्हर 35 डिपेंड होताना आम्ही पाहिलात. नाईटचं क्रिकेट ज्यावेळी तुम्ही अगदी गवताचं गालीच्या आहे ज्या मैदानावरती आउटफिल्डमध्ये दवबिंदू मोठ्या प्रमाणात येतात तिकडे ज्यावेळी खेळता टेनिस बॉल ज्यावेळी घरंगळत गवतावरती अगदी सातत्यानं ट्रॅव्हल होतो ते पाणी आहे ना गवताच्या दवबिंदूवरचं तो शोषून घेतो त्याचं वजन वाढतं त्यानंतर बाउंड्री ट्रॅव्हल होणं कठीण आहे. आउटफिल्डमध्ये देखील आपण पाहिलं ना जर चांगले फटके आले एकदम प्रॉपर वेगानं तर बॉल ट्रॅव्हल होतोय अन्यथा संधी मिळते या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना बॉल स्टॉप करण्याची. बरं दादा पिसेकर त्या ठिकाणी चर्चा करत असताना तुम्ही पाहता त्यांच्या सोबतीनं दादांचा पूर्ण मित्र परिवार या ठिकाणी जोडला गेला. स्टे ट्यून पाहत राहा. अशाच प्रकारे प्रत्येक पाहुण्याचं स्वागत आवर्जून विचारपूस कसं चाललंय हालचाल कशा आहेत स्पर्धा कशी वाटते ही चर्चा आवर्जून मयूरदादा आणि आमची पूर्ण टीम सातत्यानं करत असते. त्यामुळे मी नेहमी म्हणतो माणूस की पाहिजे ना तर चलो फिर आओ ना एक बार बदलापूर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 27-27ला विकेट गेले आतापर्यंत 3 इथनं डाव गिअर पूर्ण या मॅचमध्ये फार गरजेचं आहे. सुरुवात झाली मॅचची मुवमेंट होता आईदेवी वडू नवघरकडं आणि ज्यावेळी आता सेकंड थर्ड ओव्हर जिकडे पुनरागमन झालं तिथे आपण पाहताय टीम कस्तुरी 11 गावदेवी वसारनं ते देखील तितकंच कमबॅक केलं. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय गोलंदाज सज्ज आदेश वायले राहुल चौगुले ऑन स्ट्राईक. वडू नवघरनं हार काय असते मैदानावरती जवळून पाहिली. लाईन बीट केली कीपरनं दोन्ही बॅटर्स एकाच ट्रॅकला फलंदाज बाद होतील रन आउटच्या स्वरूपात. इकडे जातीय विकेट आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आली आणि त्या सोबतीने एक विकेट जोडली जाते धावफलकावरती टीम वसारच्या आणि सांघिकी अश्मी तर टीम वसारला फलंदाज बाद. आतमध्ये जातात लाईट्स अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि मयूरदादा पिसेकर यांचे आपण पाहताय बॉडीगार्ड आहेत. मयूरदादा ज्या प्रकारे तुम्ही जरा जिम जास्त करता थोडीशी आता त्यांना पण करायला सांगा. टीमची टोटल धावफलकावरती 28. ऑन साइडला फटका चांगला टायमिंग प्रॉपर पहिल्याच बॉलवरती डगआउट मधनं सेट होऊन आलाय आणि केलाय धमाका. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय राहुल चौगुलेनं ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आई देवी वडू नवघर ब्रँड षटकार षटकार षटकार. कमॉन रॉनी. खेळाडू सारे मैदानानं खेळत जितीन ब्रँड बनलायचं शक आपला हाय क्वालिटी बना ब्रँड बनलायचं शक आपला हाय क्वालिटी बना. टीमची टोटल षटकारानं स्कोर कार्ड वरती फ्लाय झाली आहे 34. 34ला 4. सर गरज होती या फटक्याची आणि डाव अगदी वेगानं पुढे नेण्याची. षटकार आला काय म्हणाल. प्रश्नच नाही. मागच्या चेंडूवरती भरपूर दडपण होतं. आपण पाहिलं ओमकार ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हुक केला चेंडू ट्राबा जातो एक्झॅक्टली लॉंग मध्ये चांगलं बॅकअप दिलंय दुर्गेशनं. एकच धाव. वॉटर थ्रो ब्युटिफुल थ्रो आणि हे ग्रामीणचं वैशिष्ट्य आहे. ओमकार आपण नेहमी पाहतो त्यांची मनगटी ताकद एक्झॅक्टली थ्रो येणं डीपमधनं एवढं पॉसिबल नाही आहे तेवढ्या डीपनं त्यांना थ्रो दिलाय. ब्युटिफुल थ्रो आणि एकच धाव त्या फलकावरती. मागच्या काही दिवसामध्ये आपण कालपासून पाहिलं की टेनिस विश्वाचा दर्जा किती वाढलाय स्पर्धेचा दर्जा तर प्रश्नच नाही आहे. त्याबद्दल आपण भरपूर बोलू आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण बोलणार देखील आहोत आणि त्यामध्ये प्रश्नच नाहीये स्पर्धेचा आणि स्पर्धेच्या दर्जाचा. 35 धावा 4 बस मध्ये 14 षटक.
मार्गक्रमण करत असताना ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये आता चेंडू खाली राहिलाय. स्ट्रॉंग अपील पंचांना सांगितलं दॅट वॉज क्लिअरली आउटसाइड लेग स्टॅम्प दिलेले आणि पंच आम्हाला खून करत असताना यावलीमध्ये लेग बाईकच्या माध्यमातून धाबा आल्यात ओमकार मैदानावरती. कारण सुरुवात दमदार झाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धाबा आणि जेव्हा प्रथमेश मैदानावरती आला तेव्हा धाबा 14 आल्या दुसऱ्या षटकामध्ये. नंतर तिसऱ्या षटकामध्ये तो 5 झाला. लगेच कमी धाबा झाल्या फक्त 5. त्यामुळे 3 षटकामध्ये धाबा जास्त झाल्या नाहीत आणि चौथ्या षटकात प्रारंभ झालाय. 3 चेंडूचा अजूनही खेळ पर्याप्त आहे. 36-4 बाद. ऑन साइडला ऑन द टॉस चांगला फटका याला हुक केला फॉल लेग रिजन मध्ये. 1 बॉल सीमा पार चौकार. उलटीच्या तारावर ती अगदी थोडासा दबाव होता त्यातनं आता बाहेर काढलाय. आणि नाईट क्रिकेट ज्यावेळी तुम्ही या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती या विकेटवरती खेळता 45 ते 50 नक्कीच एक मोठं लक्ष आणि ज्या अनुषंगानं बॉलिंग युनिट या टीमकडं अगदी लाजबाब आहे. तर मग वसरला प्रयत्न करावे लागतील की आता शेवटच्या काही अंतिम बॉल्समध्ये 48 ते 50 पर्यंत थांबवलं जावं. ते म्हणजे स्वर्गीय प्रशांत पाटील प्रतिष्ठान आई देवी वडून नवघरला. ऑन साइडला फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेट वरती बॅकफुटला गेले व ट्रान्सफर केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्ट्रँड मध्ये. हा आहे तो उत्तुंग षटकार. ऑन फायर राहुल चौगुले. या आधी हे बॉल कुठे होते हा प्रश्न कॅप्टन नक्की विचारेल. गोलंदाज आदेश वाहिलेला फिनिश चांगलं केलं यॉर्करनं. सिंगल आली राहुलच्या खात्यामध्ये. स्ट्राईक. षटकं संपली आहेत मैदानावरती 4. या ओव्हर्समध्ये 2 षटकार आले 1 चौकार आला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 47. एक चांगला स्टेजला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान आई देवी वडून नवघर. टीमची टोटल 47 वरती. कस्तुर 11 गावदेवी वसार कशा प्रकारे कमबॅक करेल ते चित्र आपल्याला थोडाच वेळात पाहायला मिळेल. तर नुकतीच आपण मयुरदादा पिसेकर यांची एक सुंदर व्हिडिओ पाहत होतो. काही क्षण अजूनही त्यामधील आपल्याला पाहायचं बाकी होतं. थोड्या वेळानंतर अगदी आपण त्याचा देखील पुन्हा एकदा आस्वाद घेणार आहोत. 4 षटकं संपली आहेत 47 आहेत. टेनिस क्रिकेट जगतात चर्चा मयुरदादा आणि प्रतीकदादाच्या नावाची सदैव चर्चेत राहील ही स्पर्धा. कारण आठवण येत राहील स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर यांच्या कार्याची. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सध्या एकच वादा तुम्हा सर्वांचा लाडका मयूर आणि प्रतीक दादा. आणि आज या 2 बंधुराजांनी केलेलं काम यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलंय. बरोबर 4 षटकं तुम्ही वेळेवरती टाकलेत तर मग 5 फील्ड 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची अनुमती या ठिकाणी दिली जाईल ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून. कमबॅक स्टोरी काय असेल मैदानावरती त्याकडे लक्ष लागलं. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता गोलंदाज सज्ज झाला गिरीश म्हात्रे गावदेवी वसार या संघाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये सुरू झालेला प्रवास आणि SSCC डोंबिवली अर्थातच स्वर्गीय शिवाजीदादा शेलार टीमच्या माध्यमातून शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत जे नाव पोहोचलं आणि वसार गावाच्या क्रिकेटला मानाचा तुरा ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती दिला ते नाव गिरीश म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली होती विकेट बट जमला नाहीये. त्या ठिकाणी फिल्डरला नशिबाला मान्य नव्हतं. या ठिकाणी विकेट मिळलं आणि जीवनदान मिळतं फलंदाजाला. आणि स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहताय मिळती आहे ती मात्र आता फलंदाज यतीश पाटीलला. चांगली बॅटिंग यतीश देखील एका बाजूला करतोय. विकेटवरती तो थांबून उभा. स्ट्राईक रोटेशन अगदी मैदानावरती केलं जाईल की आक्रमण केलं जाईल. गिरीश म्हात्रे एक चांगला बॉलर आहे. चांगल्या स्टेजला आहे सध्या टीम वडून नवघर. ते त्याला ब्रेक करायचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर त्यांनी खर्च केला पुन्हा एकदा मॅचमध्ये पुनरागमन करू शकते. कस्तुरी 11 विकासजी वायले यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48 आणि हा आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज तुम्हाला पाहायला मिळतो. आपला मान आपला सन्मान अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं तेव्हा हा तिरंगा अभिमानानं डौलताना फडकत राहिला. इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामीतून भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्मे तयार झाले
आणि त्यांचं बलिदान व्यर्थ गेला नाही, कारण आज भारत हा देश जगातील अतिशय उत्कृष्ट स्थितीमध्ये अभिमानानं भारताचं नाव घेतलं जातं आणि तुम्हा सर्वांना अभिमान आहे भारतीय असल्याचा. आणि त्या बाजूलाच तुम्ही पाहताय स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सुंदर भगवा तिकडे अभिमानानं डौलत असताना, भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. टीमची टोटल आहे 51. मागच्या 3 बॉलमध्ये आले धावा 4. जाणत्या राजाची प्रतिमा तुम्ही पाहता. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय सुंदर टेलिकास्ट सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला जातं. गौरव सध्या 2 कॅमेराच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र आपल्यापर्यंत आणतोय आणि हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं भव्य दिव्य मोठ्या स्टेजवरनं. आज सगळे मोठे मान्यवर, मोठी स्वप्न सत्यामध्ये साकार झालेली पाहतात. बॉल आतापर्यंत कंप्लीट झालात 5व्या षटकातील 3 आणि रन्स आलेत स्कोर कार्ड वरती 3. एक विकेट. सेकंडला रनआउट झालात बॅटर. मागच्या 3 बॉलमध्ये 3 रन्स आलात. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन 51 स्कोर कार्ड वरती आहेत. ज्याची चर्चा आपण केली की गोलंदाजी अतिशय चांगली आहे. गिरीश म्हात्रे चांगली बॉलिंग करतो वसारसाठी. अजून एक चांगला बॉल फटका हव्यामध्ये. विकी कॉल करतोय. आउल टेक थोडा दूर राहिला. हाफ चान्सेस जरी असताना तर हा मलंगडचा चीता आहे. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आवर्जून आम्ही उल्लेख करतो ऋषी भोईर आणि पडलेगावचे मयूर ठाकूर. मलंगडच्या क्रिकेटची चर्चा झाली तर नेहमीच उल्लेख केला जातो विकी म्हात्रेच्या क्षेत्ररक्षणाचा आणि चर्चा झाली त्या सोबतीनं तर विजय पवारचं नाव आपण आवर्जून घेतो. आणि ज्या चर्चा झाली भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटची तर सध्या आईदेवी वडूनगर खेळती आहे आणि पूर्ण भिवंडीला माहिती आहे केतन पाटीलच्या फोल्डिंगचा दर्जा काय. केतन पाटील असेल, टेंबवलीची टीम असेल, या सगळ्यांना क्वालिटी फोल्डिंगसाठी नेहमीच ओळखलं जातं. इथे विकेट मिळणार आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत होतं, तिकडे ट्रॅप सेट होता, हाफ ट्रॅकर टाकलं, कट करायचं होतं स्कोअर कट. थोडेसे लवकर खेळलं आणि बॅटच्या अगदी स्टिकर एंडला आला आणि तिकडे विकेट मिळते. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. मागच्या मॅचचा विजयाचा रियल सुपर डुपर स्टार उज्ज्वल गुरव. उज्ज्वलला षटकारानं मॅच संपवताना पाहिलं, पण खऱ्या अर्थानं गोलंदाजांची स्वप्न उद्ध्वस्त करणं हे उज्ज्वल गुरवच्या गोलंदाजीसाठी नेहमी स्पेशल असतं. वडूनगरच्या क्रिकेटसाठी तोच मैदानावरती दाखल झाला ज्यांना आज गोल्डन 6 लगावला. काल एक गोल्डन 6 लावता क्वालिफाय करत असताना पलक 11 म्हात्रेपाडा टीमसाठी अल्पेश म्हात्रेच्या बॅटमधनं काल मेडन षटक आले योगेशचं, 2 हॅट्रिक आले सागर पाटीलचे. आणि ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतंय जगन्नाथ क्रीडा संकुल. काय म्हणाल मच्छिंद्र सर? येस, आपण ओमकार पाहतो एअर 3च्या माध्यमातून जे कॅमेरे तुम्हाला वापरतो इंटरनॅशनल लुकसाठी तोच कॅमेरा इथे वापरला ड्रोनच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण पाहतोय. टेनिस शोमध्ये करिश्मा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून एअर 3 हा फार मोठा कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. मी मगाशी याचीच चर्चा केली होती ओमकार की आपण ज्यावेळी स्टेटस ठेवले त्यावेळी भरपूर लोकांनी विचारलं की हेच ते ग्राउंड टेनिसचं ग्राउंड आहे की लेदरचं, आम्हाला कळलंच नाही आहे. हे ग्राउंड की स्टेडियम आहे हे भरपूर प्रश्न आम्हाला विचारले. काल जेव्हा मी रात्रीच्या व्ह्यूचं स्टेटस ठेवलं तेव्हा भरपूर प्रश्न. हे बघा ब्युटिफुल व्ह्यू, ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी असं हे आपण चित्र पाहतोय. आणि बघा झूमिंग देखील केली जाते कारण हे कॅमेरा वर्क आहे एअर 3चं. वॉट अ क्वालिटी अँड वॉट अ क्लॅरिटी अँड वॉट अ ब्युटिफुल ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. सच अ ग्रेट जॉब टेनिस क्रिकेट .in. हॅट्स ऑफ यू. वॉट अ जॉब. थँक्यू सर. तर बोलूया आपण टॉसकडे, जिथे मात्र नक्की टॉस केला जाईल L&T खोनी आणि त्याचबरोबर 12-13 नागाव या 2 टीममध्ये. रमेशजी भोपी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करावी. नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला प्रतीकदादा पिसेकर यांचं नाव, दुसऱ्या बाजूला मयूरदादांचं नाव असेल आणि रमेशजी भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो या सेकंड मॅचचा नक्कीच टॉस. L&T खोनी, श्री गणेश खोनी विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी 12-13 नागाव या 2 टीममध्ये हा टॉस होतोय. प्रतीक दादांचा या ठिकाणी कॉल दिला गेलाय. आलाय मयूर दादांचं नाव, तो जास्त काही विचारणार नाही, डिसिजन फक्त सांगायचं आपण. बॅटिंग चला फलंदाजी करेल L&T श्री गणेश खोनी संघ आणि इन्व्हाइट केले जाईल ते क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहिल्या 12-13 नागाव या टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. ह्या आपण वळूया सामन्याकडे. आपण स्पर्धा पाहतोय जिंकण्यासाठी हा ब्युटिफुल व्ह्यू स्क्रीनवरती जे प्रेक्षक ऑनलाईन बघतात तुमच्यासाठी. यस,
येस राहुल. तर बघा बुधवारी आपल्याला ठाणा रायगडचा जो सामना पाहायला मिळणार आहे त्यासाठी खास करून बरोबर 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्या जे प्रेक्षक येतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ देखील असणार आहे आणि तो विनामूल्य असणार लकी ड्रॉ. त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून लकी ड्रॉला जो विजेता असणार आहे त्याला बायसिकल आपल्या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे याची देखील नोंद घ्यावी. एक सुंदर अशी अनाउन्समेंट मगाशी चर्चेच्या नंतर सांगितलं दादांनी की आम्हाला की येत्या बुधवारी आपल्याला काहीतरी अजून करावं लागेल आणि त्यासाठी आता एक आकर्षक असं बक्षीस सगळ्या प्रेक्षकांसाठी असणार आहे. बायसिकल आहे आणि ती कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडनं तिकडनं पैसे घेतले जाणार नाही, बिनामूल्य आहे. आपण आवर्जून मोठ्या संख्येनं याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. या स्क्रीनवरती बघू शकाल आपण अनिकेत कुलकर्णी यांना देखील बघू शकाल आपण. हा ब्युटिफुल व्ह्यू या ड्रोनच्या माध्यमातून एअर 3 कॅमेऱ्याचा वापर केला आहे जे इंटरनॅशनल लुक देण्यासाठी इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जे कॅमेरे वापरले जातात त्या कॅमेऱ्याचा वापर ड्रोनच्या माध्यमातून प्रथमच टेनिस विश्वामध्ये इतिहास रचला जातोय. तो मात्र जगन्नाथ स्मृती चषकामध्ये या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपण इतिहास पाहतोय. थँक्यू tenniscricket.in. ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय मयूर ग्रुप यांच्या माध्यमातून. मयूर चषक आपण मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या वडिलांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती 2024 पर्व पाहतोय. पर्व 6वं आणि पर्वाचा आम्हाला खरोखरच गर्व आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक कॅमेरा बघ, 14 स्टँड, 7 कॅमेरे, 5 कॉमेंटेटर, 4 अंपायर आणि डिसिप्लिन तुम्हाला पाहायला मिळते. मुंगीला शिरकाव करायला जागा आतमध्ये नाहीये एवढं पॅक ग्राउंड. आणि बघू शकाल आपण हा ड्रोनच्या माध्यमातून ब्युटिफुल व्ह्यू. ओमकार मला विश्वासच बसत नाहीये. आय कांट बिलीव्ह बिकॉज आय एम डुईंग कॉमेंट्री in tenniscricket.in. No, I feel I am doing commentary on the international level because ground looks really good picture. Look, international look. There is no doubt because the ground looks very and beautiful look and discipline, transparency, dedication, reliability and आपण बघतोय या स्पर्धेमध्ये डेडिकेशन भरपूर आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. आणि गौरव सर मला सांगण्याचा अभिमान वाटतोय जर IPLची तयारी या मयूर ग्रुपकडे दिली तर तुम्हाला झटका बसायला नको आहे, आश्चर्य वाटायला नको आहे कारण IPLची देखील तयारी हा मयूर ग्रुप करू शकतोय. एवढं चांगलं आयोजन दाखवलं आहे मैदानावरती. ना बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य मैदानावरती. 5 षटकांचा सामना टॉस जिंकला होता तो मात्र वसार संघानं प्रथम शतक स्वीकारला. आमंत्रित केलं ते वडून नवघर संघाला ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 64 धावा चेस केल्या आहेत आणि शेवटच्या विरोधी 6 धावांची गरज असताना वाकलन संघाच्या विरुद्ध षटकार मारून या संघानं विजयाची पताका फडकवली देतो. संघ मात्र पुन्हा इन ॲक्शन मध्ये होतोय. आता मात्र रात्रीच्या वातावरणामध्ये येणार. मगाशी दुपारच्या फॉर्मेट होता, आता मात्र रात्रीच्या मध्ये डे मध्ये होता, आता मात्र नाईट फॉर्मेटमध्ये हा संघ कशी कामगिरीचे लक्ष देत आहे या आपण बोलूया. सामनावीर पंचांचा इशारा झालाय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू व्हेरी फास्ट डिलिव्हरी. वेलकम टू ग्राउंड. व्हॉट अ शॉट. नितीनच्या बॅटमध्ये निघाला पहिलाच कणकणी षटकार. वेलकम टू ग्राउंड. स्वागत आहे मैदानावरती. षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिल्याच बॉलवरती मस्त 360 ऑन दी मार्क. उज्ज्वलचं स्वागत षटकारानं आणि प्रत्युत्तर उज्ज्वलनं दिला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती नेहमीच भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उज्ज्वलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आई देवी वडूनवगर ही देखील एक चॅम्पियन टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट तितकाच तगडा मलंगडचा अभिमान असणारा संघ मैदानावरती खेळतोय गावदेवी वसार. काल एक मलंगडातनं टीम आली म्हात्रेपाडा, ते सुपर 10 मध्ये इंटर झालात आणि आज मैदानावरती गावदेवी वसार मलंगडच्या प्रेक्षकांची मनं जिंकती. सुरुवात षटकारानं, तदनंतर आला डॉट बॉल. उज्ज्वल गुरव तयार. यॉर्कर स्लोवर 1 टाकला होता बटन पाड मध्ये. मैदानला एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतं फलंदाज यावेळी सज्ज जगदीश दूधकर. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. आमची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. जसा ड्रोन कॅमेरा आला आपला भाऊ आपल्यासोबत लगेच जॉईन झाला. भरपूर वेळ थोडासा मागे होता तर हा पाहू शकता तुम्ही हसता चेहरा करण शेठ कहाना. तसेच आमच्यासोबत आमचे स्कोरर आहेत. दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र पाटील सर आहेत. तिकडे आमचे अजून एक ऑनलाईन स्कोरर आहेत आणि पूर्ण या ठिकाणी ड्रोन ऑपरेट करत असताना गौरवला तुम्ही पाहता. ब्युटिफुल टेलिकास्ट आज करती आहे. म्हटलं जातं ना रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रख मेरा तो जीतने का, किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. काळ आणि वेळ सगळं काही बदलवणारी स्पर्धा आहे कारण आज या स्पर्धेनं सारा टेनिस बॉल क्रिकेट जिंकलं. गुड लाईन स्पॉट वरती पडला. हलकासा चालला बॉल लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती मैदानावरती समाप्ती.
आणि या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये दबदबा कायम करत असताना दोन्ही टीम एका बाजूला आईदेवी वडून नवघारा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वसारा आणि आज कमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळे हसते चेहरे आहेत कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे कारण माहिती आहे आपण वन ऑफ द टॉप क्लास सुपर डुपर इव्हेंट कव्हर करतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्या स्पर्धेचा गाजा वाजा मयूरदादा पिसेकर प्रतीकदादा पिसेकर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ग्रीन लक्झरी आउटफील्डमध्ये बॉल ज्यावेळी ट्रॅव्हल होतो गवताच्या गालिशाला गुदगुल्या करत बॉल मैदानावरती फिल्डरला अगदी फील्ड करताना देखील एक वेगळा फील आहे कारण आज याच मैदानावरती अगदी टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आहे बट लाईक इडन गार्डन लाईक धर्मशाळा लाईक वानखेडेचं फील घेताना हे सगळे टेनिस बॉल क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतात आणि हाच हे आयोजन प्रेक्षक राजानं तुम्हाला आवडत असेल तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासाठी कारण या स्पर्धेनं आज हजारो टेनिस बॉल क्रिकेटला प्लॅटफॉर्म दिलाय आणि या स्पर्धेनं ग्रामीण क्रिकेटला आज डेव्हलप करण्याचं प्रमोट करण्याचं काम केलंय बॅटच्या समोर ऑन साइडला 360 स्टाईल पाठवला डीप मिड विकेटला फिल्डर टीपला जेल आणि हेच ग्रामीणचं क्रिकेट आज इंटरनॅशनल लेवलला का पोहोचतंय तर हाय स्टँडर्ड फिल्डिंग क्वालिटी कॅच प्रशांत पाटीलनं टिपली आहे आणि फलंदाज तिकडे बाद होतोय आणि काय कॅमेरा वर्क होतं आमचे कॅमेरामॅन शुभम म्हस्कर वन ऑफ द ग्रेट आर्टिस्ट आर्ट आणि आर्टिस्टचा आर्टिस्ट म्हणजेच शुभम म्हस्कर बाळू आणि या ठिकाणी कॅच काय क्वालिटी होती हा व्हिडिओ देखील आज व्हायरल व्हायला हरकत नाहीये कारण एक सुंदर जेल त्या ठिकाणी टिपला प्रशांत पाटीलला ऍक्शन रिप्ले पाहू आपल्या टीव्ही मॉनिटरवरती मचिंद्र सर त्या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन आहेत थँक्यू ओमकार ओमकार खरोखरच ॲक्शन बघू शकाल साईड अँगलला आपण बघू शकाल ऑन साईडला चांगला फटका खेळला होता मात्र बॉडीचं बॅलन्स नव्हतं मध्ये चेंडू हायमध्ये जास्त गेला आणि जजमेंट करण्यासाठी वेळ मिळाला वॉट अ कॅच स्पेक्टिक्युलर कॅच ऑफ द डे ब्युटिफुल अँड दिस अ गुड फिनिश 8 डबा एक बाद यस राहुल तर या दरम्यान आपण पाहिले गेले तर ज्यांची आपण आतुरतेनं जरूर वाट पाहतो थोड्याच वेळानं त्यांचं आगमन होणार आहे सन्माननीय कल्याण डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांचं थोड्याच वेळानं या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे ज्याची आपण आतुरतेनं वाट जरूर पाहतोय कारण की त्यांच्याच माध्यमातून आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नेहमीच पाहत आलं जर ग्रामीणचा वर्ल्ड आपण पाहिले गेले तर वर्ल्ड कप ज्याला आपण संबोधलं जातं आणि या त्याच स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय कल्याण डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे येस ओव्हर टू कॉम्बॉक्स मचिंद्र सर अड्डा बदा बॉल करते ओमकार सुंदर कमबॅक पहिल्या चेंडूत षटकार आला होता आणि मागच्या 5 चेंडू फक्त 2 धावा वाटता एक्झिक्युटिव्ह चांगला फटका स्क्वेअर करचा दाखवलाय चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली डीप कव्हर रिजनमध्ये कव्हर करते 2 धावा ओमकार कौतुक करेन मी गोलंदाजाचं कारण पहिल्या चेंडूत षटकार आला होता नंतरच्या 5 चेंडूत फक्त 2 धावा आणि षटकाची जेव्हा सांगता आली P1च्या तेव्हा फक्त 8च धावा होत्या आणि नवीन षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज येत होतो यश यावेळी मात्र येत असताना यश पाटील येत असताना फलंदाजीमध्ये जगदीश दुधकरला आपण पाहतोय विकीला आपण पाहतोय जगदीशमध्ये 3 चेंडूचा सामना करत 3 धावा फलकावरती एक पूर्ण काही षटकाचे सांगता आले 10 धावा फलकावरती मजा येईल सामन्यामध्ये ओमकार ओव्हर द विकेट ओ चेंडूचा पाठलाग केलाय स्ट्रॉंग अपील बॅट ग्राउंडिंग झाली का की याली मात्र हा निश्चित स्ट्रॉंग अपील मैदानावरती हे चित्र आपण सातत्याने बघत असतो ओमकार कारण बॅट ग्राउंडिंग झाली आता एक्झॅक्टली कटचा आवाज आहे की बॅट ग्राउंडिंगचा आवाज आहे हा देखील चेक केला जाईल मैदानावरती ओमकार लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं आणि जे यूट्यूबला प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांच्यासाठी मात्र पर्वणी आहे कारण ऑन फील्डमध्ये देखील स्पर्धा पाहणं हे मात्र एक वेगळं तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतं आणि यूट्यूबला पाहणं ही देखील वेगळी मजा असते आणि ज्यावेळी इंटरनॅशनल लुक तुम्हाला दाखवला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in आपण आभार व्यक्त करूया 7 कॅमेरे 8 आपण ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय क्रीडा संकुल हे आपण पाहतोय आणि जेव्हा रात्रीच्या भारतातील स्पर्धा आपण पाहतोय ना तेव्हा अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरण असतं आणि सन्मान्य विनोददादा पाटील यांचं काही क्षणामध्ये आगमन होईल ग्रामीण क्रिकेटचा कल्याण डोंबिवलीचा श्वास आमचे आधारस्तंभ आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली परिसरात यस आणि हाच प्रयत्न होतो ओमकार मी ह्याचीच चर्चा करत होतो की वाईट चेंडू यावेळी द्यावा पंचाने दिला नाही पाहिजे यासाठी स्ट्रॉंग अपील केले तर इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी नो डाऊट ना बॅक टू क्रिकेट धावसेकल आकार 11 धावा एक बास इथे पाहतोय येस ओमकार कट करण्याचा प्रयत्न आणि चांगला त्यामध्ये यश आपले स्क्वेअर कट वॉट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि चेंडू मध्ये डिलिव्हर झालाय एक्झॅक्टली डीप पॉइंट मधनं निघून जातोय सीमा पलीकडे अजून एक चौकार
धावांचा आहे बघा शकाल आपण आता प्रतीकला बघू शकाल स्क्रीनवरती आणि आपण बघू शकाल कोणाला आणि आपण बघू शकाल या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत अनिकेतला बघू शकाल आपण करता दादांचं आगमन होईल दादांच्या स्वागतासाठी लवली शॉट या मध्ये स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला वन बॉल सीमा पार सीमा पलीकडे ग्लोरियस दिस गुड फिनिश अनादर बाउंड्री 4 धाव मैदानावरती बघू शकाल क्लॅरिटी चेक करत असताना आपल्या स्पर्धेची मात्र प्रतीक दादाला बघू शकाल आपण कोणाला बघू शकाल कुठे आपण कमी तर नाहीत क्लॅरिटी चेक करत होते आपल्या स्पर्धेची कारण मगाची व्ह्यू खूप सुंदर दाखवले होते आणि ते चेक करत असताना प्रतीक दादा बघू शकाल आपण स्क्रीनवरती ऑन साईडला चेंडू खेळून काढला आहे चांगलं क्षेत्ररक्षण एकदा मिळेल चांगला कमबॅक 2 धाब्याचा मानस मात्र नाही आहे धावसेकेला आकार येतो तो आपण बघतोय 1.4 षटकांची सांगता झाली 20 धाबा 1 बास इथे आपण पाहतोय प्रतीक दादा पिसेकर अगदी उद्योग क्षेत्र जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो मयूर ग्रुपसाठी वन ऑफ द टॉप क्लास ऑलराऊंडर बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट आणि क्रिकेटला आहे ना धर्म मानणाऱ्यांपैकी प्रतीक पिसेकर एक नाव आहे सकाळी 8:30-7ला ग्राउंडवरती टच होणं ग्राउंडवरती जे ड्यू फॅक्टर असतं तिकडे रस्सी मारून मशिनरीज फिरून पूर्ण ग्राउंड अगदी टेनिस बॉल क्रिकेटसाठी कशा प्रकारे व्यवस्थित होईल ही सगळी काळजी खेळपट्टीची काळजी मैदानावरती प्रत्येक छोट्या बारकाईवरती लक्ष जर कोण केंद्रित करतं तर त्यामध्ये अगदी ग्राउंड स्टाफच्या सोबतीनं प्रतीक दादाचं तितकट मोठं योगदान असतं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं हॅट्स ऑफ की आज इतकी सुंदर खेळपट्टी या सगळ्या खेळाडूंना हे एवढं सुंदर ग्राउंड ज्याच्यावरती गवताचा गालीच्या अतिशय एक्झॅक्ट लेवल जर तुम्ही पाहिलं ना सगळं प्रॉपर आणि फिनिशिंग कुठनं येतं आणि आवर्जून ज्यावेळी आम्ही गणपतीमध्ये प्रतीक दादा मयूर दादा सगळे अनिकेत दादा निरंजन दादा असेल मयूर पिसेकरच्या नेक्स्ट सीझनबद्दल चर्चा करतो जेव्हा अगदी संपर्कात येतो त्यावेळी एक प्रॉमिस असतं प्रतीक दादाकडनं की यावेळी जेव्हा तुम्ही याल सगळ्यात आधी तुम्ही प्रेमात पडाल मैदानाच्या आणि खेळपट्टीच्या आणि दरवर्षी ते प्रॉमिस यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाण्याचं काम प्रतीक दादानं केलं कमिटमेंट एकदा का त्याने केली की मैं आपने आपकी भी नहीं सुनता लाईक दॅट त्या एका टॅगलाईनवरती काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी कृतिशील आपण ज्याला म्हणतो ना ते प्रतीक पिसेकर नाव आहे त्याच्यासाठी देखील एकदा नक्कीच आपण कौतुक आवर्जून करूयात पुन्हा जेव्हा ऑन गोईंग मॅचकडं स्कोरकार्डवरती धावा आपण या ठिकाणी पाहताय टीमची टोटल धावफलकावरती 19 चेक तर प्रेक्षकवर्गांना एक विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्यात की थोड्याच वेळानं सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे कल्याण डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर आपण पाहतो आहे मेन आयोजक अर्थात स्वर्गीय रतनभाऊ पाटील या स्मृती चषकाचे तर प्रेक्षकवर्गांना विनंती आहे ज्या कोणी प्रेक्षकांनी रोडवरती रस्ता आहे तिथे आपण पाहिले गेलं तर तिथे गाड्या पार्क केल्यात त्यांना विनंती असेल तिथून आपण हलवायच्या आहेत आणि व्यवस्थित तिथे पार्किंगमध्ये लावायच्या आहेत मान्यवरांचं आगमन होणार त्यामुळे आपण तिथे थोडंसं सहकार्य करायचं प्रेक्षकवर्गांनी आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल यस ओमकार तर येणारे चेंडू आता मात्र 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 20 धावा आतापर्यंत आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त मैदानावरती आणि षटकाची होते सांगता 20 धावा दापालकावरती हे संकार बदलापुरात जेव्हा येतो मोठा फॅनबस आहे टीमचा अतिशय चांगला क्रिकेट ही टीम खेळते उंच भरपूर गेलाय आकाशाला बुकी मारून खाली येतोय मग विकेटला फोल्डर उपस्थित आहे व्हॉट अ ग्रेट कॅच व्हॉट अ टेकन व्हॉट अ स्टाईल ऑस्ट्रेलियन स्टाईल तिकडे कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद होतात आणि मैदानावरती शुभागमन होत आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मानाचा सन्मानाचा एक सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मागच्या आपण अनेक वर्ष पाहतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्याचे यशस्वी शिल्पकार ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील आणि आपला मित्र परिवार या ठिकाणी जोडला जातोय स्वागत आहे आपलं बदलापूर नगरीमध्ये जगन्नाथ क्रीडा संकुल येते येस तर काही क्षणामध्ये सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषकाचे आमचे लाडके आयोजक विनोददादा पाटील यांचं आगमन होईल कारण मला आठवते विनोददादा या मैदानावरती आले होते जेव्हा यावेळेला आपण हे फ्लड लाईट्स लावण्यात आले होते तेव्हा विनोददादांचं देखील मार्गदर्शन या मयूरदादानं घेतलं होतं आणि
यस, तर या आपण स्वागतासाठी सज्ज होऊया. ही जोडी आपण बघू शकाल A1 जोडी आमचे मयूर दादा आणि प्रत्येक दादांना बघू शकाल स्क्रीनवरती. आणि सध्या त्यांच्या समेत अनिकेत देखील आहेत आणि आमचे निरंजन पिसेकर देखील आहेत, कुणाल देखील आहेत. सज्ज आहेत आम्ही विनोद दादांच्या सत्कारासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी. ही संपूर्ण टीम प्रेम आहे, कारण ओमकार नेहमी वेळोवेळी सांगितलंय की प्रेम कसं द्यावं, प्रेम द्या, प्रेम घ्या. या जोडीच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतोय. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये वाटतं कॅच बघायचंय, पंचानं फिंगर गोज अप केलंय आणि धक्का दिला मधावती, अजूनही धक्का मधावती, स्वतःला झोकून दिलं आणि अक्षरशः सूर मारली मधावती, जे आपण पाण्यात मारत असतो ती डाय मारली मैदानावरती आणि चांगला झेल टिपलाय. 20 धावा 3 बासी मिळवतोय. ऍक्शन रिप्ले पाहणं फार महत्वाचं असणार, इंटरेस्टिंग असणार आहे. हॅव अ लुक ॲट द ऍक्शन रिप्ले फ्रॉम साइड अँगल फ्रॉम टेन्स.in. व्हॉट अ फंटास्टिक कॅच. डिलिव्हर चेंडू बघा, शॉर्ट आपल्या चेंडू होता ऑन साइड याच्यामध्ये वॉटर झेल आणि खूप चांगला स्पेक्टिक्युलर झेल टिपला मैदानावरती. एन्जॉय करायचा फिल्डिंगला आणि अजून एक धक्का दिला मैदानावरती. तर काही क्षणामध्ये रवी बायले नवीन फलंदाजमध्ये जात असताना धावसंख्या 20, 3 गडी बाद झालेत आणि ज्या संघानं मगाशी चांगला सामना जिंकला होता आता मोठ्या लक्षाचा पाठलाग करतोय. 52 धावा लक्षाचा पाठलाग करत असताना सर्वात मोस्ट सिनियर प्लेअर ऑफ द वसार टीम तुम्हाला पाहायला मिळतो तो रवी बायलेमध्ये जात असताना. विनोदांच्या स्वागतासाठी संपूर्ण टीम सज्ज आमची. 32 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा सामना अजूनही बाकी आहे, कुठे जाऊ नका. 15 आपण पाहतोय स्वर्गवासी जगन्नाथ स्मृतिचषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 8:05, 8:19 होता. 8:05 हा चेंडू डिलिव्हर केला होता पहिला. लक्ष असू द्या 20 मिनिटात तुम्हाला षटक संपादित 4 आणि तर तुमचा खेळू आतमध्ये आणण्यात येईल, कारण असं चित्र आपण पाहिलं सातत्यानं. रवी बायले गुड बॉलिंग फ्रॉम उज्ज्वल, अप्रतिम गोलंदाजी. यामध्ये इनसाइड आउट खेळायचं होता, नाही जमलं. बॅकफुटला आला आणि गती चेंडूमध्ये जास्त प्रदान केली. लेंथ लाईन प्ले, ॲक्युरेसी, परफेक्शन चांगलं पाहायला मिळालं. डायरेक्शन चांगलं होतं आणि यामध्ये अचूक टप्प्यावरती फेकलेला यावेळी चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. फॅबलेस डिलिव्हरी आणि धावसंख्येला आकार नाहीये, फक्त 20 धावा. फंटास्टिक बॉलिंग. उज्ज्वलचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये, कारण त्याने केलेला कमबॅक. मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, मोठी फटकेबाजी झाली होती आणि धावांना आळा घालणं गरज होती आणि ते दाखवलंय. गुड बॉलिंग फ्रॉम उज्ज्वल. कट करण्याचा प्रयत्न बघायचं, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील झालंय आणि पंचाने इट्स अ वाईट. यस, ॲब्सोल्युटली स्ट्रॅटेजी. मगाशी म्हटलं होतं इट्स अ स्ट्रॅटेजी ऑफ द क्रिकेट. जेव्हा जेव्हा असं अपील केलं जातं तेव्हा पंचांना गाफील करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचं केलं ॲब्सोल्युटली वाईट, कारण इन द लास्ट मिनिट चेंडू वळलाय आणि पंचाने पाहिलं एक्झॅक्टली विकेट किपर कोठे चेंडू गॅदर केलाय आणि गोष्टीची शान इच्छा झाली आणि धावसे केला आकार 1/21 धाबा 3 बासी पाहतोय. 2.3 षटकांची सांगता. काही क्षणामध्ये सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व आमचे विनोददादा पाटील यांचं आगमन होईल. विनोददादा पाटील यांच्या आगमनासाठी आम्ही सज्ज आहोत. उर्दी विकेट रिवाच्या माध्यमातून रवी बायलेचा अनुभव पाण्यास लावतोय. अनुभवाची शिदरीचा वापर केला, चेंडू निघून जातो तो मात्र एक्झॅक्टली थर्ड मॅन आले क्रॉस करत असताना सीमा पलीकडे चेंडू गेला की नाही पाहणं फार महत्वाचं असताना चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा, स्टँडर्ड, लेवल, बॉटम सर्व दाखवलं मैदानावरती आणि कंबर कसली मैदानावरती या दोन्ही संघाच्या माध्यमातून. 21 धावा या षटकावरती या चेंडूमध्ये आल्यात. आम्हाला स्कोअर सांगतील. धावा आल्या त्या चेंडूमध्ये 2 धावा आलेत पंच. येस, एक्झॅक्टली 2 धावा आणि 2 धावा मात्र आडमध्ये यश लाभलंय. 23 धावा 3 बासी आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय, अजून 2 चेंडूचा खेळ पर्याप्त या षटकातील. दर्शक धापलकावरती 23 धावा 3 बासी मध्ये 12 खेळू आहे तुमचा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. 1 मिनिट पंच, आम्ही जरा टॅली करतोय. 2 षटकामध्ये 20 धावा होत्या आणि या 2 आल्या आणि मगाशी एक वाईट 3 धावा आल्यात. एकूण 23 धावा. 12 मित्रा. एकच डॉट आहे.
चला टॅली झाली 24 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. प्रत्येक गडू धावा मोजत असतो हे लक्षात असू द्या, हरकत नाहीये. एकच करून मी तो डे नाईट काम करतो, चुका होतात मैदानावरती. या आपण बोलूया सामन्याकडं. 24 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. 2.4 काही सांगता होते. गोलंदाज सज्ज होते, गोलंदाज उज्ज्वल पुन्हा एकदा सज्ज होते. मयूरदादा आणि प्रतीकदादांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मयूर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. रेव्हॅलीचा स्टान्स बघा, एज अँड टेक अँड मोठा धक्का मैदानावरती. रेवी व्हॅली इज वॉकिंग बॅट, मोस्ट सिनियर क्रिकेटर ऑफ द टेस्ट बॉल आणि तो मात्र बाद होतोय. चौथा धक्का मैदानावरती. 2.5 षटकांची संख्या 24 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. सातत्याने विकेटचं सातत्य पडझड पाहायला मिळाली. हे षटक एकंदरीत चांगलं राहिलं. ओमकारकर पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि त्यामध्ये तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला त्यावेळी देखील धावांचा मात्र ओढा कायम राहिला. 24 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृतिचषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा ब्रॉडकास्टिंग केली जाते आणि कॉम्प्लेक्स आपण पाहतोय ज्या पद्धतीने सजवलं गेलंय. फ्लड लाईन तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक फ्लड लाईनमध्ये एका फ्लड लाईनमध्ये जवळजवळ 21 LED तुम्हाला पाहायला मिळतात. 4च्या माध्यमातून 84 तुम्हाला फ्लड लाईट्स तुम्हाला पाहायला मिळतात. मैदानावरती लक्क प्रकाश, असं वाटतं की सूर्योदय झाला की काय या मैदानावरती. एवढा स्टँडर्ड या स्पर्धेचा. स्क्रीनवरती बघू शकाल आपण अनिकेतला बघू शकाल. हा संपूर्ण परिवार, उद्याचं भविष्य, आजची मुले, उद्याचं भारताचं भविष्य, ही मुले देखील स्क्रीनवरती बघू शकाल आपण. आणि बाब्याला देखील बघू शकाल. कुस्ती पैलवान आहेत ते, त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळते बॉडी बिल्डिंग त्यांची. या आपण बोलूया सामन्याकडं. 2.5 षटकांची सांगता 24 बाद फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. मजा येईल. 13 चेंडू 28 धावाची गरज. राऊंड विकेट. बॅट अँड पॅट मध्ये स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितलं दॅट वॉज क्लिअरली आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी आणि एकच धाव फलकावरती. किती जोराचं अपील झालं ओमकार मैदानावरती. बघा 11 खेळाडू मैदानावरती, 3 खेळाडू डोक्यावरती हात दिलेत, दोघांनी कमरेवरती हात दिलेत आणि काही प्रश्न विचारले जातात आणि षटकाचे होते सांगता आणि यशस्वी षटकाची सांगता झाली. एक धाव निर्माण केली मैदानावरती आणि आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 12 आणि ती 27 धावांची. ओमकार काय वाटते कसा होणार सामना, कारण ज्या पद्धतीनं या संघानं मागचा सामना चेस केला, जगदंबा संघासमोर फार चांगली कामगिरी केली होती. आता मात्र त्यांच्या समोर आहे वसार संघाला धावा चेस करायच्या आहेत, जो संघ आपण भरपूर वर्ष पाहतोय. काय म्हणशील ओमकार? येणारे चेंडू 12 आणि 27 धावांची गरज आहे. 4 गडी बाद P1 P2 संपलाय. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. जरी 4 विकेट्स मैदानावरती गेले, एका बाजूला रन्स ऑन आणि शॉर्ट टर्म क्रिकेट 5 ओव्हरची मॅच. विकेटची व्हॅल्यू जितकी इम्पॉर्टंट आहे तितकीच व्हॅल्यू अगदी मैदानावरती बॉलची देखील आहे. येत्या 12 बॉलमध्ये 27 आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेट जग आपण पाहिलंय सातत्यानं. 12 बॉल 40, 12 बॉल 42, 12 बॉल 35, 30, 12 बॉल 20 आपण चेस होताना इझिली पाहिलं. बट एक ॲडव्हान्टेज काय की 4 विकेट्स काढलेत ना, त्यामुळे हा सामना 60-40 आहे. 60% मैदानावरती स्ट्रॉंग झोनला आहे. स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान आईदेवी वडून नवघर, कारण अजूनही या विकेटवरती आपण असं चेस सहजासहजी पाहिलं नाही आहे. डिफिकल्ट आहे, कठीण आहे, बट अशक्य दोन्ही टीमसाठी नाही आहे. बनल्या जाऊ शकतील, थांबवल्या जाऊ शकतील. प्रयत्न जास्त करेल तो मैदानावरती जिंकेल. कारण आपण म्हणतो ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. या मॅच मध्ये तो तगडा संघर्ष करायचा आहे. कस्तुरी 11 आई गावदेवी वसारला, स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान आई देवी वडून नवघरला. गेम ऑन, शो मस्ट ऑन. 12 चेंडू 27 धावा. मजा येईल सामन्यामध्ये. हे षटक मात्र या सामन्या बोलंदाज फोर स्ट्रोक केलाय. प्रचंड ताकदीचा वापर, बॅकअप आहे. लॉंग ऑनला चांगलं शतक. एकच धाव फलकावरती. एखाद्या धावसेकेला आकार येतोय. धावसेकेला आकार येत असताना 26 धावसेकेवरती आता मध्ये समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 11 आणि 26 धावांची गरज आहे. ओमकार एका गोष्टीचं लक्ष निश्चित भेदेन की ज्या पद्धतीनं वडून नवघर संघानं क्षेत्ररक्षण दाखवलं नाही ते आतापर्यंत कोणीच दाखवलं नाहीये. किती सूर मारल्यात, किती डाय मारल्यात आणि किती चांगले झेल टिपलेत. त्यानं सर्वांची मनं जिंकले. क्षेत्ररक्षण क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आणि खरोखर अविस्मरणीय देखील राहिले. येणारे चेंडू 11 आणि 26 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय. स्ट्रायकरला फलंदाज जगदीश, अजूनही अनुभवी फलंदाज. स्ट्रायकरला जगदीश दूधकर. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केला. चेंज ऑफ पेस पंच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. शेवटच्या मुवमेंटला पुन्हा एकदा चेंडू टॉस झाला आणि त्यानंतर थोडासा वळलाय आणि हेच पंच पाहत असताना कारण खेळपट्टी आपण पाहतो त्याच्यावरती लक्झरी ग्रेडीज आहे, त्यामुळे लेदरची विकेट आहे, त्यामुळे चेंडू टर्न होत नाहीये, मात्र स्किट लवकर होतात. हे भरपूर गोलंदाजांना मला ओपिनियनच्या माध्यमातून सांगितलं. आता समीकरण बदलणार. येणारे चेंडू 11 आणि गरती 25 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या क्षणामध्ये सामना झुंज देतोय ओमकार. नक्कीच एक चांगलं षटक हवं टीम वडून नवघरला. तर दुसऱ्या बाजूला 10 पेक्षा जास्त धावा अपेक्षित आहेत वसारला.
ओव्हर द विकेट आले, स्विच हिट ट्राय केलं होतं, आधीच मनसुबा होता स्विच हिट. खरं तरी ताकद आहे या फलंदाजाची, बट या स्टेजला अंडर प्रेशर ज्यावेळी तुम्ही खेळता, प्रेशर किकवरची ती जशी प्रेशर जास्त हाय झालं तर वाचतं ना, इथे दबावामध्ये त्या चुका होतात. त्यामुळे एकच म्हणूया आपण दोन्ही टीम्सला, डोंट शो द प्रेशर गेम. तुम्ही जितकं नॅचरल गेम खेळाल तितकं हा सामना एक उंच शिखरावरती जाऊन तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 25 धाबा. यस, गुड बॉलिंग. मात्र इट्स वाईड ॲब्सोल्युटली वाईड. मगाशी ओमकार खूप चांगलं वक्तव्य केलं की ज्यामध्ये रिव्हर्सचा फटका केला ती परिस्थिती आता सध्या नाही आहे. कारण जर चौकार आलं तर ठीक आहे, मध्ये जर चेंडू बीट झाला त्यामध्ये प्रेशर वाढणार आणि सामन्याला पुन्हा कलाटणे येते. उर्वरित समीकरण आता असणार आहे ते येणारे चेंडू 10 आणि गरज असणार आहे ती 24 धाबांची. सामना रंग बदलवतोय मधावती, क्षणाक्षणाला सामना उत्कंठा देखील वाढतोय आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकतोय. आज सामना क्रॉस बॅट स्ट्रोक ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं तर हिट केला जाईल का, निश्चित, कारण बॅकअप होतं आणि हॅरीने सांगितलं लेग बायचा इशारा, एकच धाव. ओमकार एका गोष्टीकडे निश्चित मी लक्ष वेधेन की प्रत्येक धावांसाठी संघर्ष करावा लागलाय आणि संपूर्ण टीम बघू शकाली. पिसेकर बंधूंच्या मागे असणारे संपूर्ण आमचा स्क्वॉड आपण पाहतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज 23 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण मैदानावरती. हा सगळा आपला ज्युनियर मयूर ग्रुप आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहता ही सगळी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लॉट्स ऑफ हार्डवर्क या सगळ्यांचं असतं. म्हणून तर आज मयूर चषक मॅन पॉवर आपल्याकडे किती आहे हे सगळ्या काही गोष्टी हे क्षण आपल्याला दाखवतात. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती, ऑन स्ट्राईक डावखुऱ्या त्याचा फलंदाज झाला, रन्स बनवण्याची संधी त्याच्याकडे, शफल झालंय, जागा बनवली, डावा स्टिकच्या बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन देखील गेम मुवमेंट ना चेंज होणार आहे. धावफलकावरती धावा सध्या जाऊन पोहोचलेत आपण पाहतात 30. येस ओमकार बघू शकाल. 12 चेंडू 27 धाबा, 11 चेंडू 26 धाबा, 11 चेंडू 25 धाबा, 10 चेंडू 25 धाबा, 10 चेंडू 24 धाबा आणि समीकरण उरले 9 चेंडू 23 आणि 9 22 समीकरण आपण पाहतोय मैदानावरती. व्हाईट बॉलसाठी DRS या ठिकाणी कॉल करण्यात आला. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि अगदी आपण पाहताय स्कोर तुम्हाला टार्गेट चेस करायचं 52चं, 22 अजूनही बाकी आहेत. मात्र हा निर्णय पेंडिंग आहे, या पाहूयात. त्याच्यामुळे काहीशे चेंजेस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील का, थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. येस ओमकार काही क्षणामध्ये दादांचं देखील आगमन, विनय दादांचं आगमन होईल आणि मात्र सामन्यामध्ये कलाटणी येते. सामना बघा क्षणोक्षण उत्कंठा वाढवतो कारण ज्या पद्धतीने चेंडूमध्ये आपण पाहिलं तर धाबा आल्याने फलंदाजांना चेंडू जास्त कनेक्ट झाला नाहीये. मग ते वाईटच्या मध्ये जे धाबा आल्यात ना त्या डोके ठरल्यात या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. कारण चौथे षटक आहे मैदानावरती आणि चौथे षटक वळण देणार असतं 5 षटकांमध्ये. आता सामन्यामध्ये मात्र चित्र पुन्हा बदलणार आणि इट्स ॲब्सोल्युटली वाईट म्हणजे सांगत असताना आता येणारे चेंडू 9 आणि गरज ती 22 धाबांची. मजा येईल सामन्यामध्ये ओमकार, का शेवटच्या मुलीमध्ये सामना रंगतोय मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि 22 धाबांची गरज आहे. बघायचं आपण सामना कसा रंगणार मैदानावरती. ओव्हर द विकेट, ओ ब्युटिफुल डिलिव्हरी आणि पंच सांगत असताना एक वेगळ्या शैलीमध्ये बघायचं आहे. हॅरी काय सांगतील सांगता येत नाहीये आणि सांगितलं गुड डिलिव्हरी. आता येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज आहे ती 22 धाबांची. स्क्रीनवरती बघू शकाल. येस ओमकार तुम्ही पाहताय प्रज्वल खडकबान, हार्ड हिट बॅटर मयूर ग्रुप आणि या मैदानाचे आणि आपलं जे टफ ग्राउंड त्याचे मॅनेजर आहेत. एकदा टाळा उद्या प्रज्वलसाठी. अगदी या मैदानावरती सगळ्या ज्या ऑल टुर्नामेंट्स मॅनेजमेंट असते, प्रतीक दादा आवर्जून ती सगळी जिम्मेदारी प्रज्वलकडे देत असतो आणि प्रज्वल खडकबाण म्हटलं की जगन्नाथ क्रीडा संकुलचे मॅनेजर आहेत. ओमकार प्रश्नच नाही. 7 चेंडू 22 धाबा लक्ष मिळते तुमच्या मैदानाकडे. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण बोलूया. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आता झुंज देतोय. ओमकार वाटलं होतं की सामना शेवटपर्यंत येणार, कारण 52 धाबाचं लक्ष, विकेटचं सातत्य होतं. मध्ये धाबा आल्यात या षटकामध्ये आणि समीकरण आता बदलले. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. चेंडू पुन्हा एकदा वाईट. किती वाईट टाकला चेंडू गोलंदाज. काल या स्पर्धेमध्ये आपण पाहिले लगातार 5 वाईट, आज या स्पर्धेमध्ये पाहिले लगातार 6 वाईट आणि आता देखील आपण वाईट पाहतोय. समीकरण 7 चेंडू आणि 21 धाबाची गरज आहे. जर येणारा चेंडू षटकार चौकार आला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल, कारण वसार संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 21 धाबा. शेवटच्या क्षणाला सामना रफ अँड टफ होतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेचलाय फटका, मात्र मिस्टर मी जज करेल एक्झॅक्टली या काऊ कॉर्नर मध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. मोठा धक्का मध्ये होती. येणारे चेंडू 6 आणि गेले ती 21 धाबांची थरार क्रिकेटचा. या बॉलर्सनं ना या मॅच मध्ये कम्प्लिटली डॉमिनेट केलं प्रतिस्पर्धी टीमला
जिथे समीकरण 12-27 होतं तिथे फक्त 6 धावा खर्च केला, विकेट देखील काढल्या आणि मॅचला टर्न करण्याचं काम केलं आणि तितकाच चांगला प्रतिसाद त्याला क्षेत्ररक्षकांचा देखील मिळाला. ऑन स्क्रीन एक छोटी बार्बी डॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि भरपूर क्यूट आहे. ज्यावेळी दुपारी आम्ही लंच ब्रेकमध्ये बाब्याच्या होममध्ये खरं तर आज सगळी सोय आपल्या सगळ्यांची असते, त्याबद्दल बाब्या आणि त्याच्या फॅमिलीचं देखील आपण आभार व्यक्त करू. आणि तिकडे आज भरपूर मस्ती करत होते. एक वेगळंच क्लायमेट असतं ज्यावेळी छोटी मुलं आपल्या सोबत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असते. हा हॅलो करत असताना या बार्बी डॉलला आपण पाहता. वेलकम दीदी, स्वागत आहे तुमचं देखील. जाऊयात आपण क्रीडा नगरीकडे. 6 बॉल 21 ची गरज आहे. या मैदानावरती आज या धावा बनतील का, हा सगळ्यात मोठा विषय मैदानावरती रंगणार आहे. कारण याच मैदानावरती मयूर चषकाच्या पर्वामध्ये आपण 6 बॉल आणि 23 धावा चेस होताना पाहिलेत. अनेक सारे इतिहास आहेत या मैदानाचे चेस करताना. जास्तीत जास्त बॅटिंग फॉर मॅचेस जाताना आपण पाहिलेत 2024च्या पर्वात. ओमकार, 2 वेळा एक मिनिट. गोल्डन 6 आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार थांबवतो 1 मिनिट, कारण वेळ जास्त झाला. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचं आहे, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचं आपल्याला. यस, का टाइम जास्त घेतलाय आणि 12 आमचं लक्ष वेधत असताना तुमचं लक्ष मित्रा वेधू शकतोस मध्ये स्कोअरमध्ये अगोदर घेतलाय पण सध्या टाइम आउट लावले. या आपण बोला सामन्याकडे आता सातत्याने आपण सामन्याकडे राहतो. ओमकार का शेवटचा टप्पा आहे, सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. 7 चेंडू 21 धावांची गरज. या आपण बोला सामन्याकडे. ओमकार आता सामना मात्र रंग बदलतोय मैदानावरती, सातत्याने बदलत गेला सामना ओमकार. कारण ज्या पद्धतीने बदल आपण पाहिले, चेंजेस आपण पाहिले ते फार मोठ्या फरकाने झालेत मैदानावरती. नक्कीच पहिला सामना ज्यावेळी तुम्ही ऐतिहासिक जिंकताना त्यावेळी पूर्ण टीम चार्जअप होते की आता सेकंड मॅच एक्स्ट्रा एफर्ट करायचं आहे. पहिलाच बॉल बॅटच्या समोर आहे, टॉप एज बॉल जाईल अगदी शॉर्ट गलीला. बॅकवर्ड पॉईंटवरनं फुल्ड त्या ठिकाणी पोहोचलं चेंडूवरती. एक सिंगल कंप्लीट आहे. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे, कारण म्हटलं जाताना बिना हवा से क्या फूल खेलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी. बल्लेबाजी करने वाली टीम कस्तूरी 11 गावदेवी वसार. बीच मैदान के अंदर टारगेट बड़ा, सपने बड़े और स्ट्रोक बड़े ना हो. चौकार षटकारांची गरज नितांत या मॅचमध्ये. कारण डू ऑर डाय या स्टेजला हे क्रिकेट खेळलं जातं. कारण आपण खेळताय मैदानावरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सहजासहजी मैदान कोणत्याही टीमला सोडायचं नाहीये. 5 बॉल 20. हा लोवा फुल टॉस ऑन साइडला स्लॉक स्वीप. घुटना टेक सिक्सर देख. बॉल चाललाय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड मध्ये. हा येतो मॅचला कलाटणी देणारा, मैदानावरती चर्चा माहोल गरम करणारा, संघर्षाचा शंख नाद करणारा एक खणखणीत षटकार. आता मजा येईल ओमकार. बघा आकाशच्या बॅटमध्ये गेला चांगला फटका. हा बॅकलेट ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. व्हॉट अ फंटास्टिक फिनिश. आणि आता मजा येईल सामन्यामध्ये. एक टचअप दिलाय मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि गर्दी 14 धावांची. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यामध्ये सामना रंग बदलतोय आणि प्रेक्षकांची मनं जिंकतोय. फुल टॉस चेंडू, बॅटचा फेस ओपन केलाय. एक धाव निश्चित, पंचाचा नोबॉलचा इशारा. 1+1 धावा. ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये, कारण मागच्या षटकामध्ये आलेले वाईटचे चेंडू आणि आता मात्र आलेला षटकार. त्यानंतर बीमर. 1+1 2 धावा. येणारे चेंडू 4 आणि गरज येते ओमकार. येणारे चेंडू मात्र 4 आणि गरज येते 12 धावांची. क्या मॅच रंगली आहे. ऑलरेडी DRS तुमचा फिनिश आहे. अंपास कॉल. यस, चला मग हा निर्णय झाला टेक्निकल टीमकडे. आता समीकरण थोडाच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मजा आली सर ओमकार या स्पर्धेमध्ये. कारण ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेचा दर्जा पाहतोय, स्टँडर्ड पाहतोय, मॅनेजमेंट पाहतोय, पाहता क्षणी प्रेमात पडायची केलपट्टी पाहायला मिळते. लक्झरी ग्रेनीज तुम्हाला पाहायला मिळते. 14 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी. 14 स्टँड. एक महिला कक्षा आपण पाहतोय. भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय. आमचं समालोचन कक्ष आपण पाहतोय. DJ प्रोफेशनल, पंच प्रोफेशनल, स्कोरर प्रोफेशनल, कॉमेंटेटर प्रोफेशनल आणि सर्व प्रोफेशनल स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती. आणि चेंडू एक्झॅक्टली फेअर डिलिव्हरी. येस, फेअर डिलिव्हरी. गुड न्यूज फॉर द फिल्डिंग टीम. कारण फलंदाज पुढे आला, बेंड झाला. स्क्रीनवरती बघू शकाल, दाखवला जाईल तुम्हाला. दूध का दूध, पाणी का पाणी. त्यामुळे धावा येतील या चेंडूवरती. फक्त एक ही निर्णयकर फलंदाज बाद असणार आहे. जल टिपलाय बघू शकाल आपण ऍक्शन रिप्ले. कारण फलंदाज पुढे आला, बेंड झालाय आणि पंचानं यस भरपूर पुढे आहे. याली मात्र स्क्रीन भरपूर पुढे आहे फलंदाज आणि हेच पंचानं सांगितलं आणि फलंदाज बाद होईल. ओमकार ट्विस्ट आलाय मैदानावरती, गडी बाद झालाय. अंपायर रिव्ह्यू होता, अंपास कॉल आणि त्याच्यामुळे इकडे विकेट मिळेल टीम आईदेवी वडून नवघरला.
ती चर्चा आम्ही केली होती अंपासोबत. ज्यावेळी DRS त्यांनी कॉल केला की DRS फिनिश झाला, अंपासनं सांगितलं हॅरीनं की अंपास कॉल आहे आणि अंपासकडे ते राईट्स आहेत की त्यांना कधीही वाटेल त्यावेळी या ठिकाणी ते DRS कॉल करू शकतात. अगदी फ्रंट फूटला होते, 2 स्टेप बॅटर पुढे होता, बॉल डीप जात होता, हेच अंपायरचं मत होतं, थर्ड अंपायरच्या भूमिकेत होतं. त्या ठिकाणी एक नामवंत ऑफिशियल अंपायर हेमंत शेट्टी JP पॅनलचे आणि त्यांच्या माध्यमातून फर्स्ट बॉल कॉल या ठिकाणी करण्यात आला. समीकरण मैदानावरती उरलंय, येणारे बॉल शिल्लक 3 आणि रन बाकी 14. मॅच बरोबरी सुटली, सुपर ओव्हर. या चेंडूवरती सामन्याचं प्रतिबिंब असणारे कारण बघायचं या चेंडूत किती धाबा येतील कारण हा शेवटची संधी असणाऱ्या फलंदाजाकडे या चेंडूवरती. ओ बेट केला चेंडू, आता मात्र कमी यावेळी तुमचे स्वप्न असतील मैदानावरती कारण आता येणारे चेंडू 2 आणि Thank you, गरज thank you, ती विजय. 14 धाबांची. तर एक मेसेज आला आयोजन समितीकडनं, ऑलरेडी आता 2 बॉल 14ची गरज आहे, बट तरी देखील रूल्स आहेत आणि ते ब्रेक झाले की पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागतो. तब्बल 2 रनची पेनल्टी आहे टीम गावदेवी वसारला, कारण प्लस डगआउटमधनं एक प्लेअर तुमचा थोडासा बाहेर निघून गेला, तो देखील इंट्रिगेटच्या बाहेर, त्यामुळे 2 रनची पेनल्टी आहे. म्हणजे 2 चेंडू आणि 16 धाबांची गरज मैदानावरती. आता सामना जबल आटोक्यात आल्यात आणि 1 चेंडू 16 धाबांची गरज. ज्या वडुंडवकर संघानं मागच्या सामन्यामध्ये 64 धाबा चेस केल्या होत्या, शेवट चेंडू षटकारची गरज आहे, षटकार मारला होता, तो संघ मात्र उंच बाहेर घेतोय आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज होतोय आणि वसार संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 16 धाबा, मजा आली सामन्यामध्ये कारण सामना क्षणोक्षणाला बदलला मैदानावरती, कलाटणी घेतली मैदानावरती आणि शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस मॅच आणि सामना जिंकला तब्बल 15 धाबांना सामना विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. लेट प्रशांत दादा प्रतिष्ठान वडून नवगर हा संघ विजय होतोय आणि संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वसार टीम 15 धाबांना हा सामना जिंकलाय. ओमकार. मॅच संपल्यानंतर आपण अगदी या ठिकाणी पाहता दोन्ही टीम शेकहँड करतील. रविदादा वायले यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे, त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मल्लंगडच्या क्रिकेटचा ढाणा वाघ म्हणून रवी वायलेची नेहमीच ओळख राहिली आहे आणि त्याचा एक सन्मान करतो. का तर बीमर ज्यावेळी फेअर बॉल कॉल करण्यात आला ना, त्यानंतर मॅचमध्ये कुठेतरी पारडं पुन्हा एकदा भारी झाला, अन्यथा मुवमेंट होती, बॅलन्स होता सामना. जिथे आपण 4 बॉल 11 पाहणार होतो तिथे मॅच पुन्हा एकदा 3 बॉल 14 वरती गेली आणि लगातार 3 डॉट टाकण्यात आल्या.